नमस्कार, मी एक प्राध्यापक सुधीर दिंडे. आज आपण BA द्वितीय वर्ष ह्यामध्ये वित्तीय प्रशासन ह्या पेपरमध्ये वित्तीय प्रशासनाचे महत्त्व काय आहे हे या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. आपण बघतो की वित्त पैसा, आर्थिक संसाधने यांचं महत्त्व काय आहे हे प्रत्येकाला माहीत आहे, प्रत्येकजण ते अनुभवतोय. परंतु ह्याच बाबी ज्या वेळेस आपल्याला ह्या विषयाच्या किंवा वैधानिक अनुषंगाने करायच्या आहेत त्यावेळेस आपल्याला ह्याचा विचारही त्या दृष्टिकोनातून करणं हे अनिवार्य ठरतं. यामध्ये या वित्तीय प्रशासनाच्या महत्त्वामध्ये आज आपण बघणार आहोत की कुठल्या बाबी आहेत की ज्या अनुषंगाने हे वित्तीय प्रशासनाचं महत्त्व ह्या ठिकाणी प्रतिपादित होत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आज आपण त्या सर्व बाबी या ठिकाणी बघणार आहोत किंवा अभ्यासणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकार म्हणजे की जो की ह्या वित्तीय प्रशासनाचं महत्त्व हे अधिक प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिपादित करते आणि ती म्हणजे प्रशासकीय कार्यक्षमता होय. प्रशासकीय कार्यक्षमता ही आपण बघतो की लोकप्रशासनाचा अभ्यास करणार ही बाब सांगण्याची गरज नाही की प्रशासकीय कार्यक्षमतेचं काय महत्त्व, परंतु प्रशासकीय कार्यक्षमता ही अनेक घटकांवर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येतं. जसं की आपण बघतो व्यवस्थापनामध्येही अनेक स्वरूपाचे संशोधन या संदर्भात झालेले आहे की भरपूर घटक आहेत जे ह्या प्रशासकीय कार्यक्षमतेला प्रभावित करीत असलेले आपल्याला दिसून येते. त्यामध्ये काही फॅक्टर्स जे आहेत हे मेंटल फॅक्टर्स आहेत, हे मानसिक बाबीशी किंवा मानसिक घटकाशी निगडीत असलेले आपल्याला दिसून येतात. त्याबरोबर काही जे घटक आहेत हे फिजिकल फॅक्टर्स आहेत. अनेक वेळा की कार्यक्षमतेला ह्या शारीरिक मर्यादा ह्या येतात आणि ह्या मर्यादेच्या अनुषंगाने ह्या घटकाचाही या कार्यक्षमतेवर कर्मचाऱ्याचा प्रभाव हा पडत असतो. परंतु या सर्व बाबीमध्ये सर्वात महत्त्वाचा आणि मोठा फॅक्टर जेव्हा घटक आहे आणि तो म्हणजे फायनान्सेस, आर्थिक संसाधने हा एक घटक फार मोठा आणि महत्त्वाचा या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. कारण आपण बघतो जसं की आपण जर इरिगेशन डिपार्टमेंटचं उदाहरण घेतलं, या इरिगेशन डिपार्टमेंट्सला आपण बघतो की पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व देण्यात आलं. पाण्याचं नियोजन, त्याचबरोबर हे काही डॅम या बाबी आहेत पाणी साठवणीच्या, तर ह्या बाबींना फार मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आलं. प्रायोरिटीमध्ये त्यांना अग्रस्थान देण्यात आलं आणि त्यामधून आपण बघतो की त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर हे प्रकल्प झालेले, हे जलाशय झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आपण म्हणतो की त्या प्रमाणामध्ये आज ह्याचं किंवा ह्या बाबी होत असलेल्या आपल्याला दिसून येत नाही. हे डॅम्स जे काही आहेत, हे कॅनल्स आहेत, ह्या सर्व बाबी त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर का झाल्या, कारण त्या ठिकाणी जे काही 5 इयर्स प्लॅनिंग होती, ह्या 5 इयर्स प्लॅनिंगमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, याला फार अग्रस्थानी प्रायोरिटी दिली आणि त्यामधून आपण बघतो की हे काम त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि त्या काळामध्ये आपण बघतो की भारताने जी संसाधनांची उपलब्धता केली त्यामध्ये जागतिक बँकेनेही खूप मोठ्या प्रमाणावर योगदान त्या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामधून काय झालं की जे काही आवश्यक फंड्स होते हे फंड्स त्या ठिकाणी उपलब्ध करता आले आणि त्यामधून आपण बघतो की त्या काळामध्ये ह्या विभागामध्ये इतकं प्रचंड प्रमाणात काम करण्यात आलं की हे सर्व प्रकल्प तयार होऊ शकले. आणि त्या काळामध्ये एक प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे जवळजवळ 18 ते 27 ते 30 किलोमीटर्सपर्यंतच्या साईट्स ह्या देण्यात आलेल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोऑर्डिनेशन, कंट्रोल आणि ह्या सर्व बाबी त्या ठिकाणी होत गेल्या. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर कार्यक्षमता त्या काळामध्ये ह्या विभागाने दाखवलेली आपल्याला दिसून येते. परंतु ज्या वेळेस
आपण बघतो की यांचे मॅक्झिमम प्रोजेक्ट्स जे आहेत ते कंप्लीट झाले. आता काय होतं, केवळ मेंटेनन्स होतं आणि त्यामधून आपण बघतो की यांना देण्यात येणारे फंड्स काय झाले, हे बंद करण्यात आले किंवा कमी करण्यात आले. आता काय, फक्त मेंटेनन्स पुरतं फंड्स हे त्यांना देण्याचं नियोजन करण्यात आलं. परंतु ज्यावेळेस हे मेंटेनन्ससाठी पण देण्यात येणारे फंड्स हे काही योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांना उपलब्ध होत नव्हते, त्यावेळेस ही परिस्थिती झाली की या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अकार्यक्षमता आलेली आपल्याला दिसून येते. आणि ही आलेली अकार्यक्षमता आपण कशाचं, याला सर्वात मोठं कारण काय, तर या ठिकाणी जे काही फायनान्सेस अवेल होत होते ते फायनान्सेस काय झाले, या ठिकाणी कमी 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 होत गेले आणि ह्यामधून या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात अकार्यक्षमता आलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे लोकप्रशासनामध्ये प्रशासकीय कार्यक्षमता ही टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा ही प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं वित्तीय प्रशासन अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असलेलं आपल्याला दिसून येतं. अंदाजपत्रकाच्या माध्यमातून त्या विभागाला जे काही त्यांचे अंदाज आहेत त्या अंदाजाच्या अनुषंगाने हे सर्व फंड्स उपलब्ध हे वित्तीय प्रशासनाच्या क्रिया प्रक्रियेमुळं या ठिकाणी होऊ शकतं. आणि या कारणानं या ठिकाणी या क्षेत्रामध्ये आपण बघतो की कार्यक्षमता ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर या लोकप्रशासनामध्ये एकूण सर्व ज्या काही प्रशासकीय क्रिया प्रक्रिया चालतात, ह्या प्रशासकीय क्रिया प्रक्रियांचं व्यवस्थापन होण्याच्या दृष्टिकोनातून वित्तीय प्रशासन अतिशय महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येते. ह्या वित्तीय प्रशासनाच्या क्रिया प्रक्रियेमुळं एकूणच लोकप्रशासनाच्या ज्या काही क्रिया चालतात या सर्व क्रियांचं या ठिकाणी व्यवस्थापन होत असलेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये आपण बघू की लोकप्रशासनामध्ये स्टाफिंग आहे, प्लॅनिंग आहे, डायरेक्शन्स आहेत, कोऑर्डिनेशन आहे. ज्यावेळेस तुम्हाला स्टाफिंग कर्मचाऱ्यांची नेमणूक करायची आहे त्यावेळेस केवळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करायची म्हणजे एक जाहिरात देऊन पात्र उमेदवारांना बोलवणे आणि त्यांना नियुक्तीपत्र देणे म्हणजेच या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे असं होत नाही. तर आपल्याला किती रिक्वायरमेंट आहे, 2ची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, ह्या 2च्या रिक्वायरमेंटसाठी ती कोणत्या पोस्टसाठी आहे हे निश्चित करावं लागतं. त्यानंतर ह्या पोस्टसाठी जो काही वेतन श्रेणी आहे ही वेतन श्रेणी या ठिकाणी काय आहे याचा विचार करावा लागतो. त्यानंतर त्या वेतन श्रेणीच्या अनुषंगाने ह्या 2 पोस्टचा भरण्यात येणाऱ्या ह्या 2 कर्मचाऱ्यांचा वार्षिक किती खर्च होईल या बाबीचाही या ठिकाणी अंदाज हा घ्यावा लागतो. आणि त्यानंतर तेवढ्या प्रमाणात जर का या ठिकाणी फंड्स अवेलेबल होऊ शकले नाही तर ही जी काही होणारी भरती आहे, कर्मचाऱ्यांची व्यवस्था आहे, ही या ठिकाणी करता येत नाही. तर अशा पद्धतीची जी काही लोकप्रशासनामध्ये एकूण क्रिया प्रक्रिया चालतात त्या सर्व क्रिया प्रक्रिया आणि त्याचे व्यवस्थापन हे या वित्तीय प्रशासनामुळे होत असलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्याचबरोबर आपण बघतो स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतामध्ये जी काही पॉलिसी राज्याची संकल्पना होती ही पॉलिसी राज्याची संकल्पना पूर्णपणे मागे पडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि ह्या पॉलिसी राज्याच्या संकल्पनेच्या ऐवजी आता कल्याणकारी राज्य संकल्पना ही स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येते. या कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळं काय झालं की शासनाला एकूणच पालकत्वाची भूमिका ही घ्यावी लागली. म्हणजेच आज आपण बघतो की माणसाच्या जन्मापासून त्याच्या बर्थ सर्टिफिकेटपासनं ते त्याच्या मृत्यूपर्यंत, त्याच्या डेथ सर्टिफिकेटपर्यंत त्याचा हा संबंध शासन आणि प्रशासनाची मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येतो. त्याचबरोबर या सामान्य जनतेच्या एकूण सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व विकासाची जबाबदारी ही शासनावर आलेली आपल्याला दिसून येते.
म्हणजेच एकूण हे जनकल्याणकारी राज्य प्रस्थापित करणे आणि ते टिकवून ठेवणे या दृष्टिकोनातून वित्तीय प्रशासन खूप मोठी महत्त्वाची भूमिका ही पार पाडित असलेली आपल्याला दिसून येते. या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक क्षेत्राचा विचार जो आहे तो या ठिकाणी वित्तीय प्रशासन करीत असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येते. वित्तीय प्रशासन या ठिकाणी त्या सर्व क्षेत्राला विकासासाठी, त्या सर्व बाबींना विकासासाठी आवश्यक प्रमाणामध्ये फंड्स अवेलेबल करून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर एकूणच येणाऱ्या समस्या, अडचणी ह्याही सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी वित्तीय प्रशासनाची भूमिका ही महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. वित्तीय प्रशासनाच्या या भूमिकेमुळंच आज हे भारतामध्ये जनकल्याणकारी राज्य प्रस्थापित झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर हे जनकल्याणकारी राज्याची जी एकूण चौकट आहे ही अबाधित केवळ वित्तीय प्रशासनाच्या भूमिकेमुळेच असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर भारतामध्ये आपण बघतो की लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो आणि ह्या लोकशाही शासन पद्धतीमध्ये आपण बघतो की देशाची जी काही आर्थिक स्रोत आहेत ते सर्व आर्थिक स्रोतांवर या ठिकाणी समाजाची मालकी असलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर या अनुषंगाने जो काही समाजाच्या मालकीचा पैसा आहे तो केवळ समाजाच्या विकासासाठी या ठिकाणी खर्च झाला पाहिजे हे अपेक्षित आहे. अशा वेळी वित्तीय प्रशासन ह्या बाबी कटाक्षाने पाळत असलेला आपल्याला दिसून येतं. जे काही एकूण समाजाचा पैसा आहे तो घटनेने विहित केलेल्या पद्धतीनुसारच जमा करण्यात येतो, घटनेने विहित केलेल्या पद्धतीनुसारच तो संरक्षित ठेवण्यात येतो, घटनेने निश्चित केलेल्या विहित पद्धतीनुसारच तो त्या ठिकाणी खर्च करण्यात येतो. खर्च झालेल्या त्या पैशाचे लेखांकन करण्यात येतं, त्याचबरोबर त्याचं लेखापरीक्षणही करण्यात येतं आणि त्याला प्रसिद्धीही देण्यात येत असते. वेळोवेळी देण्यात येणाऱ्या प्रसिद्धीमुळं जनसामान्यांनाही कळून जातं की जो काही सार्वजनिक वित्त आहे, जे काही सार्वजनिक पैसा आहे तो कुठल्या बाबीवर आणि कशा पद्धतीने आणि किती प्रमाणामध्ये खर्च होत आहे, त्याचे आउटपुट्स काय मिळत आहे, ह्या सर्व बाबी या ठिकाणी जनतेला ह्या समजू शकतात. म्हणजेच वित्तीय प्रशासनाची ही जी भूमिका आहे ही ती या ठिकाणी लोकशाहीला मोठ्या प्रमाणात पोषक असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. ही पोषक भूमिका असल्या कारणाने आपण बघतो की लोकशाही आजपर्यंत भारताची प्रबळ अशा स्वरूपाची होत गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर वित्तीय प्रशासनाच्या भूमिकेतनं जो काही सार्वजनिक वित्त आहे ह्या सार्वजनिक वित्तामध्ये जे काही गैरमार्गांचा अवलंब होत होता त्या गैरमार्गाच्या अवलंबाला आता आळा बसलेला आपल्याला दिसून येतो. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर घटनेने विहित केलेल्या पद्धतीनुसार वित्तीय प्रशासनाच्या एकूण क्रिया प्रक्रिया होत असलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. आपण बघतो की अनेक स्वरूपाचे स्कॅम हे या ठिकाणी वाचायला मिळतात, आपल्याला त्यावर चर्चा बघायला मिळतात. त्यामधून अनेक स्वरूपाचे न्यायिक प्रकरणही होतात. अनेक वेळा अनेक लोकांना त्यामध्ये दंडही झालेला आपल्याला दिसून येतो. या सर्व बाबी या ठिकाणी शक्य होतात त्या केवळ या वित्तीय प्रशासनात असणाऱ्या विविध तरतुदीच्या अनुषंगाने. आणि यामध्ये आपण बघतो की कॅगची भूमिका, भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक याची भूमिका ही फार मोठ्या प्रमाणावर महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते. आज बोफोर्सचं प्रकरण असो अथवा कोणत्याही बाबीचं खरेदी शासकीय जे काही खरेदी होतात मोठे त्या सर्व खरेदींबाबत जे काही व्यवहार झाले ते देशांतर्गत असो अथवा बाहेर देशांशी असो, या सर्व व्यवहारांच्या ज्या काही पद्धती आहे स्वीकारण्यात आलेल्या पद्धती आहेत त्या आपल्या अनुषंगाने किंवा आपल्या घटनेच्या अनुषंगाने आहेत की झालेल्या आहेत की नाही या सर्व बाबी त्या ठिकाणी तपासण्यात येतात. त्यामध्ये झालेल्या चुका ह्या या ठिकाणी संसदेच्या माध्यमातून सर्व जनतेलाही लक्षात आणून
देण्यात येतात. त्यामधनं चुका करणाऱ्याला आपण बघतो की दंडही होत असलेले आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने यामुळं आपण बघतो. त्याचबरोबर संसदीय समित्या आहेत. ह्या संसदीय समित्या नानाविध स्वरूपाचे लेखापरीक्षण ह्या सातत्याने करीत असतात आणि सातत्याने हे लेखापरीक्षण करण्यात येत असल्या कारणाने एक वचक जी आहे ती लोकप्रशासनावर राहत असते कायम आणि त्या अनुषंगाने ह्या वचक असण्यातनं आपण बघतो की जो काही ठरवून दिलेलं सार्वजनिक वित्त आहे आणि ठरवून दिलेला उद्देश आहे त्या उद्देशावरच ते सार्वजनिक वित्त त्या प्रमाणामध्ये विहित पद्धतीत खर्च करण्यात येत असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळं अशा पद्धतीनं वित्तीय प्रशासनाच्या ह्या भूमिकेतनं आपण बघतो की या वित्तीय बाबी संबंधी गैरमार्गाला मोठ्या प्रमाणावर आळा बसलेला या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर वित्तीय प्रशासनाची भूमिका जी आहे ही शासनाचं भवितव्यही निश्चित करतं. जसं की आता हा काळ आपण या ठिकाणी बजेटचा काळ आहे. यामध्ये आपण रोज पेपरला बघतो, त्यामध्ये अनुमाने येतात, नानाविध स्वरूपाचे अनुमाने येतात की हे स्वस्त होऊ शकतं, हे महाग होऊ शकतं, आयकरचा स्लॅब अशा पद्धतीनं बदल होऊ शकतो, त्याचबरोबर GST मध्ये अशा पद्धतीनं बदल होऊ शकतो. आपण ज्या घटकांशी संबंधित आहे, जसं मी कर्मचारी आहे, मी कायम ही आशा करतो, अपेक्षा करतो की हा जो काही आयकरचा स्लॅब आहे किंवा हे प्रमाण आहे आयकरचं, ह्या प्रमाणामध्ये बदल व्हावं, ह्या प्रमाणाचा थोडासा विस्तार व्हावा, जेणेकरून की काय होतं की मला माझं जे काही आयकर आहे हे मला कमी भरायला लागेल किंवा काही प्रमाणामध्ये मला त्यामध्ये सूट मिळेल, या अपेक्षेनं मी ह्या बजेटकडे बघतो. शेतकरी आहेत, शेतकरी हे ज्या काही त्यांची उत्पादने आहेत, कृषी उत्पादनांचे कशा पद्धतीनं ह्याचा बजेटचा त्याच्यावर परिणाम होणार आहे ह्या दृष्टिकोनातून बघतात. कोणत्या बाबी मोठ्या प्रमाणावर आयात, कोणत्या बाबी मोठ्या प्रमाणावर निर्यात होणार आहेत, कारण त्याचा परिणाम त्यांच्या किमतीवर होत असतो आणि ह्या अनुषंगाने ते त्याकडे बघतात. त्याचबरोबर ज्या काही त्यांना मिळणारी अनुदाने असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या ज्या काही सूट असतील, या बाबीचाही या बजेटमध्ये काही समावेश होतो का, या दृष्टिकोनातूनही हे सारखं बघत असतात. त्याचबरोबर त्यांना लागणारी जी काही खते बियाणे आहेत ही महाग होतील, स्वस्त होतील पुढच्या काळात, या दृष्टिकोनातून ते बजेटकडे बघत असतात. व्यापारी आणि जनसामान्य काही GST मध्ये कोणत्या वस्तूवर सूट मिळतं का, त्याच्या किमती त्या ठिकाणी कमी होऊ शकतात का, या दृष्टिकोनातून ते बघत असतात. अशा दृष्टिकोनातून प्रत्येक सामान्य नागरिक हा या बजेटकडे अपेक्षेनं आशेनं हा बघत असतो आणि त्यामुळं आपण बघतो की ज्या वेळेस ह्या अशा अपेक्षा ह्या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून शासन पूर्ण करण्यासाठी असमर्थ ठरतं, त्यावेळी त्या शासनाला बदलाचा पर्याय हा जनता स्वीकारित असते. पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्या शासनाला जनता डावलीत असते किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या शासनाला परत त्या ठिकाणी सत्तेत राहण्याची संधीही या ठिकाणी जनता देत असते. अशा प्रकारे या वित्तीय प्रशासनाचं फार मोठी भूमिका आहे शासनाचं भवितव्य निश्चित करण्यासाठी. वित्तीय प्रशासन किती प्रभावी प्रकारे आपली भूमिका पार पाडते त्या आधारावरच शासनाचं मोठ्या प्रमाणावर भविष्य या ठिकाणी ठरत असतं. आपण बघतो की अनेक वेळा जर का एखाद्या शासनाच्या काळामध्ये जर का मोठ्या प्रमाणावर गैरमार्ग आणि स्कॅम होत गेले तर हे स्कॅममुळं त्या शासनाची प्रतिमा मलिन होते आणि काय होतं, जनता त्याला पर्याय हा स्वीकारित असते. अशा पद्धतीने शासनाचं भवितव्य जे आहे हे वित्तीय प्रशासनाच्या भूमिकेवर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आपण बघतो की आपल्या देशामध्ये नियोजनाचा मार्ग स्वीकारलेला आहे. हा नियोजनाचा मार्ग जो आहे हा नियोजनाचा मार्ग 5 वर्षाच्या कालावधीसाठी आहे. ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये एक प्रायोरिटीज या ठिकाणी निश्चित करण्यात येते. ह्या प्रायोरिटीज मध्ये त्यांचे जे काही पर्पजेस आहेत हे या ठिकाणी निश्चित करण्यात येतात. मग ही जी विकासाचे उद्देश आहेत हे विकासाचे उद्देश साध्य करण्यामध्ये
ह्या वित्तीय प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते। या ठिकाणी वित्तीय प्रशासन या सर्व निश्चित करण्यात आलेल्या विकासाच्या उद्देशांना काय जे काही फंड्स लागतात ते अवेलेबल करून देणे, त्याचबरोबर त्याची वेळोवेळी प्रगती बघणे, त्याचे अहवाल वेळोवेळी प्रसिद्धीस देणे, अशा माध्यमातून हे विकासाचे उद्देश ठराविक काळात आणि ठराविक खर्चाच्या आधारे पूर्ण होतील या दृष्टिकोनातूनही या वित्तीय प्रशासनाची भूमिका अतिशय महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येते। एकूणच राष्ट्रीय विकास साध्य करण्यामध्ये वित्तीय प्रशासनाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते। यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका ही अंदाजपत्रकाच्या माध्यमातून ह्या वित्तीय प्रशासनाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। अशा प्रकारे अनेक बाबी आहेत, जसं की लोकप्रशासनाचं मूल्यमापनही या वित्तीय प्रशासनामधून होत असतं। जसं की जर ह्या 20-21 काळासाठी जर रेव्हेन्यू डिपार्टमेंटला या ठिकाणी 1 लाख कोटी या ठिकाणी देण्यात आले, यापैकी जर या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंटने 80,000 कोटी हे जर खर्च केले, तर त्यांचे जे काही उर्वरित 20 लाख कोटी जे आहे हे या ठिकाणी काय होतात, लॅप्स होतात आणि हे लॅप झालेले पैसे परत शासकीय तिजोरीमध्ये जमा होतात। परंतु केवळ हे पैसे लॅप्स झाले आणि ते शासकीय तिजोरी जमा झाले म्हणजे या अनुषंगाने या ठिकाणी या रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं मूल्यमापन होतं की या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये अकार्यक्षमता असलेली या ठिकाणी सिद्ध होते आणि ही अकार्यक्षमता आणि त्याची कारणे परत शोधण्यात येतात। अशा पद्धतीने हे लोकप्रशासनाचं मूल्यमापनही करण्याच्या दृष्टिकोनातून वित्तीय प्रशासन आपली भूमिका पार पाडत असते। धन्यवाद।